Thank you.
पंथी चालू जाता लपडे गुंथा कुठे काही निळामने ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तिनेची पंथी चालू जाता लपडे गुंथा कुठे काही la
मध्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनेन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरु विराजे कथा कौमति अनुसार प्रेम सहित गद्दी धरोपधारी पवन कुमार शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया माझे क्रोध काम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौ सहस्रचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मार्गदावने गेली आधी दयाने संतते केल्याची पंक्ती चालू जाता न पडे गुंता कोठे काही प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमारणीय जगातील सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ श्री क्षेत्र देहू निवासी असे असणारे श्रीमंत श्री तुकोबाराय यांचे शिष्य संत श्री लोकबाराय यांचा 4 चरणांचा संतप्र प्रकरणातील अभंग असून लोकबाराय या अभंगाच्या माध्यमातून संतांनी जे मार्ग आपल्याला सांगितलेला आहे त्या मार्गाबद्दल वर्णन करतात. कीर्तन प्रारंभ करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की दरवर्षीप्रमाणे चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह विशेष म्हणजे श्रीमद भागवत कथा श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण काकडा आरती हरिपाठ आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले समस्त टाळकरी मंडळी आपले पाटील साहेब सुरेशी महाराज भीमराव महाराज कार्तिक महाराज आणि इतरही मंडळी आहे महाराज जे आहेत आणि सगळ्यांना कारण हे जे थोर महात्म्य आहे थोर संत आहे मी नेहमी सांगत असतो की माणसाच्या अंगी कला थोडीफार कमी असली तर चालते पण अवगुण नसलं पाहिजे आणि ही जी मंडळी आपल्या गावामध्ये टिकून आहे तर त्याचं एकमेव कारण आहे त्यांच्याकडे गुण आहे पण अवगुण नाही. कारण डोंगरे बापूंनी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे मनभर ज्ञान से तोलाभर आचरण सबसे श्रेष्ठ है. ज्ञान थोडंफार तुमच्याकडे कमी असलं तर चालते पण माणूस ओळखला जातो आचरणामुळे. आचरती इति आचरण हा ज्यांचं आचरण श्रेष्ठ आहे
त्यांचे चरण श्रेष्ठ आहे. कारण तुम्ही आमच्या महाराज लोकांचे पाया पडता आणि आमचे तुम्ही ज्यावेळेस पाया पडता त्याचं एकमेव कारण आहे की आमच्यामध्ये तुम्ही ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आमच्यामध्ये तुम्ही शिवालाल महाराज, कोणी छत्रपती महाराज या रूपाने पाहता. आणि आमच्या पाया पडल्यानंतर आमचं जर कर्म चांगलं असेल तर ते प्रभाव तुमच्यावर पडते आणि आमचं पाया पडल्यानंतर आमचे जर कर्म वाईट असले तर वाईट प्रभाव तुमच्यावर पडतात. माणूस ओळखला जातो कर्माने आणि विशेष म्हणजे कर्माला प्राधान्य आहे. गीतेमध्ये भगवान परमात्माने सांगितलं की कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु कदाचन. मग निरोपारायणे अभंगाच्या द्वारे हेच आपल्याला सांगितलेलं आहे की साधू संतांनी जे मार्ग आपल्याला सांगितलेला आहे त्या मार्गाने आपल्याला चालायला पाहिजे. जर त्या मार्गाने जर आपण चालत गेलो तर आपल्या जीवनामध्ये कुठेही कधीही अडथळा येणार नाही. पण आपला स्वभाव असा आहे, दिगंबर महाराज काही काही लोक असे आहे संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकती. जे साधू संत ऐकतात, मी सकाळी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जगदीश महाराजाला मानता, तुम्ही पाटीलला मानता, वाळके महाराजाला मानता, बापूला मानता, पण ते तुम्हाला जे गोष्टी सांगतात ते ऐकत नाही. कार्तिक महाराजाला माना, दिगंबर पाटलाला माना, जगदीश महाराजालाही माना, पण जगदीश महाराजाकडनं जे उपदेश आहे, महाराजांकडलं जे आचरण आहे ते आचरण तुम्ही स्वीकारा. ज्यावेळेस तुम्ही आचरण स्वीकारसाल, संतांच्या मार्गावर ज्यावेळेस तुम्ही चालसाल त्यावेळेस आपलं जीवन धन्य होईल. मग साधू संतांचे लोक ऐकत नाही. सुरेश महाराज साधू संतांचं ऐकत नाही, माणसं तर ऐकतच नाही, पण बाया तर कशाच ऐकत नाही. बाया कोणाचं ऐकत नाही, अर्जुन बुवा, पण बाया कोणाचं ऐकते? कोणाचं ऐकते बाया? सासूचं ऐकत नाही, सासऱ्याचं ऐकत नाही, मालकाचं ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाही. बाया कोणाचं ऐकत नाही, पण एका बुवाचं ऐकते. ते बुवा तुमच्या नात्यात नाही, कायच्यातच नाही. कोणता बुवा? गटावाला साहेब. गटावाला साहेबाचं ऐकते की नाही? गटावाला साहेब गावात आला आणि त्यांनी जर सांगितलं की काकू तुम्हाला आज यायचं आहे, तर ते मालकाचं ऐकत नाही, कोणाचं ऐकत नाही, डायरेक्ट गटावाला साहेबाच्या समोर जाऊन बसते. आणि गटावाला साहेबांनी जर सांगितलं की काकू एका लाईन न बसा, तर बरोबर लाईन लावून बसते. एक वेळ असंच झालं, आमच्या गावामध्ये मीटिंग भरली आणि त्या गटावाला साहेबांना सांगितलं म्हणे काकू उद्या तुम्हाला गट भेटणार आहे, तुमचे फॉर्म आम्ही लावणार आहोत. मग आता काही काही लोक इंग्लिश बोलायला लागले, काही काही लोक बोलत नाही, काही काही बऱ्याचशा लोकांना इंग्लिश कळते, बऱ्याचशा लोकांना कळत नाही. मग त्या गटावाला साहेबांनी सांगितलं उद्याला म्हणे तुम्हाला गट भेटणार आहे. मग ठीक आहे, मग आपापले हसबंड घेऊन या. हसबंड तुम्हाला कळते का? म्हाताऱ्या बायांना नाही कळत, काही काही तरुण पोरांना कळते आता, पण एका बाईला हसबंड कळालंच नाही. ते आमच्या जवळ आले, जगदीश महाराज म्हणे काय माझा कला स्वार गट मावळत रे. मग ठीक मावळत गट मोहरोच का लागो, हसबंड मग आज का लागो साहेब. मी आता हसबंड कुठून नेऊ, माझ्याजवळ हसबंडच नाही म्हणे. म्हटलं हसबंड कुठेतरी पहा घेऊन जा. नाहीच ना म्हणे, मी अजून माझ्या आयुष्यात हसबंड पाहायला नाही म्हणे. तर नेऊ कुठून? म्हटलं कुठून तरी गल्लीनं फिरेल घेऊन जा. तर मी पाहिलंच नाही. त्यावेळेस त्यांना सांगितलं, म्हणलं मामी आमच्या घरचा मामा म्हणजेच तुमचा हसबंड आहे. म्हणलं एवढ्याला माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला आपलं कमीपणा व्हावं हे वाटत नाही. आणि साधू संतांनी आपल्याला हे मार्ग सांगितलेला आहे आणि त्याच मार्गाने जर आपण चाललो, कारण अभंगामध्ये सांगितले की मार्ग जे आहे, मार्ग 3 प्रकारचे आहे, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. ज्ञान आणि भक्ती याच्यापेक्षा कर्म मार्ग श्रेष्ठ आणि कठीण आहे. कारण माणसाला ज्ञान प्राप्त करता येईल, पण कर्माने माणूस कुठं कुठं हुकतो. नेहमी कोणाला प्रश्न विचारत असतो, ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ? काही काही लोक म्हणतात ज्ञान श्रेष्ठ, काही काही लोक म्हणतात कर्म श्रेष्ठ. ज्ञानही श्रेष्ठ आहे, कर्मही श्रेष्ठ आहे, पण त्या ज्ञानाला
जगदीश महाराज कितीही जरी ज्ञानी असला पण त्याचं कर्म जर वाईट असेल तर त्या ज्ञानाला किंमत नाही. आणि आपल्याकडे ज्ञान अजिबात नाही पण तुम्ही कर्म चांगलं करा त्या ज्ञानाला किंमत येते. एवढ्याला तुकडोजी महाराजांनी एके ठिकाणी सांगितलं, सच काम किया जग में जिसने उसने हरिनाम ध्यान लिया. तुम्ही चांगलं काम करा. चांगलं काम केल्यानंतर तुम्ही देवाचं नामस्मरण करा अथवा नका करू. मी नेहमी सांगत असतो की कारण आपल्याला जगायचं आहे, वागायचं आहे आणि मरायचं आहे. कीर्तन तुम्ही नेहमी ऐकता, भागवत तुम्ही नेहमी ऐकता, पण कीर्तनाच्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन महत्वाचं आहे. तुम्ही कितीही जरी कीर्तन ऐकले आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तनच जर नाही झालं तर कीर्तन ऐकून फायदा आहे का कार्तिक महाराज? म्हणून जीवनामध्ये बदल पाडा. आणि विशेष म्हणजे प्रत्येकाला तुम्ही जरी काही जरी केलं नाही, मी नेहमी सांगत असतो, तुम्ही कार्यकर्ते आहात किंवा एक घरचा प्रतिष्ठित नागरिक आहे, घरच्या माणसाने कधी माणसाने एक दक्षिणा बाळगाव. काही लोक काहीचही खाऊन राहिले. पण 3 गोष्टी तुम्ही खाऊ नका, देवाचं, गावाचं आणि भावाचं. देवाचं, गावाचं आणि भावाचं जर आपण खाल्लं तर आपल्याला नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण काही लोक भावाचंही खातात पण तुमच्या इथं खात नाही कोणी. कारण मला माहित आहे तुम्ही देवाला एवढे भिता की तुमच्यासारखं कोणीच भीत नाही देवाला. कर्म जे आहे, कर्माने माणूस ओळखला जातो. कर्म म्हणे पेते कवण अथवा अकर्मी काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण कर्मोने ठेवले. ज्ञानापेक्षा कर्माला किंमत आहे. पण त्या एका माणसाने सांगितलं की मला ज्ञान श्रेष्ठ आहे. म्हटलं ठीक आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे, कर्मही श्रेष्ठ आहे, ज्ञानही श्रेष्ठ आहे. पण मी त्यांना विचारलं, म्हटलं बाबा ज्ञान श्रेष्ठ आहे बरोबर आहे, पण एका माणसाला ज्ञान काही कमी नव्हतं. कोणत्या माणसाला? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखोद्गत होते. एवढा ज्ञानी माणूस असून कर्माने च्युत झाला तो कोण? आसाराम बापू. ज्ञान कमी होतं का आसाराम बापूला? भरपूर ज्ञान होतं पण पडले कुठं? कर्मामुळे. कर्म उगलं तर आसाराम बापू जलात गेले. एवढंच नाही, राम रहीम, सतपालजी महाराज असे अनेक संत जे आहे काही कर्मामुळे उगले. म्हणून ज्ञानाला किंमत नाही, कर्माला किंमत आहे. म्हणून काही जे मंडळी आहे, मी नेहमी सांगत असतो की तरुण लोकांना आज गरज आहे, तरुणांची गरज आहे. काही तरुणांनी निरोपारायला विचारलं, का निरोपाराय? तुमची एवढी अवस्था दयनीय असूनही तुम्ही एवढं मार्गावर तुम्ही चालता, याचं एकमेव कारण काय? त्यावेळेस निरोपारायने सांगितलं की माझे गुरु तुकोपरायने जे मार्ग आम्हाला सांगितला त्याच मार्गाने आम्ही चालत आहोत. ते अभंगाच्या प्रथम चरणात. संतांनी जे मार्ग आम्हाला सांगितलं, मग मार्ग कोणता? भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंत बहु सोपा,
साधू संतांनी जे मार्ग आम्हाला सांगितलेला आहे त्याच मार्गावर आम्ही चालत आहोत. म्हणून तुम्ही जे चालत आहात, मी सकाळी तुम्हाला कथेमध्ये सांगितलं, तुमची जी परंपरा आहे किसन महाराज खर्डेकर, तेव्हापासून ही परंपरा तुम्ही चालवत आहात. आणि विशेष म्हणजे आपल्या भूमीमधून मला अभिमानानं स्वाभिमानानं नेहमी सांगावं असं वाटते की आपल्या भूमीमध्ये महान व्यक्तिमत्व होऊन गेले मारुती बाबा चिरंगी, त्यांच्याही मार्गदर्शनात तुम्ही चालता. पण त्या मार्गदर्शनात चालल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आचरण महत्वाचं आहे आणि त्या आचरणात जर तुम्ही चालले. मग मी सांगितलं, म्हणलं बेटा तू दिवाळीचे कपडे आणले, मला दाखव. मग त्यांनी दाखवले. आता दाखवल्यानंतर कपडे पाहिले कार्तिक महाराज टोंगळ्यावर फाटलेले, पोरीचे कपडे पाहिले खांद्यावर फाटलेले. मग तुम्ही टोंगळ्यावर फाटलेले कपडे, खांद्यावर फाटलेले कपडे जर तुम्ही घालसाल तर आपली संस्कृती कायम राहील का? आपल्याला संस्कृती कायम ठेवायची आहे. साधू संतात जे सांगितलं की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण आहे. सांगत असतात. कारण आपलं हित जे आहे, हित कशामध्ये आहे? अहितापासून काढी ती हित देऊनी वाढवी ती आपल्या हिता जो से जागता धन्य माता पिता तयाचे. मग आपलं हित कशाचे आहे? आता तुम्ही आतापर्यंत जे कर्म केलं, तुम्ही जे काम करता अर्जुन बुवा, आता तुम्ही जे धडपड करता कशाकरिता करता? एवढे तुम्ही पैसे कमवता कशाकरिता? आतापर्यंत ज्यांनी कमाई केली स्वतःसाठी कोणी केलं का? आमच्या आजोबाने केलं आमच्या बापासाठी, आमच्या बापाने केलं आमच्यासाठी, आम्ही करून राहिलो आमच्या मुलासाठी. स्वतःसाठी काही केलं का? कोणीही स्वतःसाठी काहीही करत नाही. तूने जो कमाया है वह दूसरा ही खाएगा. खाली हमने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है वो खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है वो खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ खाली हाथ जाएगा. 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 म्हणून आपण जे कमवलेलं आहे सगळं दुसरे खाणार आहे. मग आपल्या हिताकरिता आपण काहीही केलं नाही. म्हणून स्वहिता कारण आहे संगती साधूची. हित ते करावे देवाचे, हित ते करावे देवाचे.
आता कीर्तनामध्ये काही लोक आम्ही पाहतो, काही लोक विनोदासाठी बसून राहतात. विनोद असावं मर्यादित, पण कीर्तनामध्ये भागवतामध्ये एक 9 रसापैकी हास्यरस आहे, पण हसल्याने आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पाप जन्मांतरीचे, कारण नामस्मरणाशिवाय जीवनामध्ये पर्याय नाही. आणि ते नाम आपल्या गावामध्ये सतत अखंड, आपण तुम्ही तरी 58 वर्ष लिहिले, पण मला तरी असं वाटतं की 58 वर्षाच्या आधीपासून चालू असं सरासरी 60-65 वर्ष झाले असतील, पण अनादी काळापासून आपल्या गावामध्ये हा सप्ताह चालू आहे. म्हणून आपल्या हिताचं जे आहे आपण पाहायचं, आणि आपल्या हिताचं जे आहे ते नामस्मरण आहे. मग आपल्या हिताचं आपल्याला साधू संत सांगून जातात. मी सकाळी बोललो भागवताच्या माध्यमातून की तुम्ही जे महाराज लोक इथं बोलवता पैसे देऊन, आणि पैसे काही कमी देत नाही तुम्ही, जेवढे महाराज लोक जेवढे कलाकार मागतात